कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली नगरपंचायत हद्दीतून सोडले जाणारे सांडपाणी आणि घातक कचरा हरणे, पाचपंढरी, अडखळ, मौजे, दापोली, शिवाजीनगर आणि किरंबा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल परिसरात मिसळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मौजे दापोलीतील काही तरुण गेल्या 3 ते 4 वर्षांपासून निवेदने, आंदोलने आणि उपोषण करत असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान पाणीपुरवठा योजनेची फुटलेली पाईपलाईन आणि पाण्याची होत असलेली नासाडी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद अधिक तीव्र झाला। या व्हिडिओनंतर संबंधित तरुण मौजे दापोली गावातील असल्याने त्या गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सध्या हरणे आणि पाचपंढरी परिसरात 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाण्याची नासाडी आणि सांडपाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करतात। या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होती आहे। नमस्कार, मी आशिष बोड, राहणार मौजे दापोली। गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या गावातील तरुण विहार भुवड याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो की दापोली नगरपंचायत हद्दीतून जो सांडपाणी आणि घातक कचरा सोडला जातो तो आपल्या मौजे दापोली गावातील नदीमार्फत बांतिवऱ्याच्या नदीला जाऊन मिळतो आणि तेच बांतिवरे नदीचं पाणी जॅकवेल मार्फत हरणे, पाचपंढरी, शिवाजीनगर, किरंबा, मौजे दापोली या गावांना सोडलं जातं। आज मी त्याच नदीच्या ठिकाणी उभा आहे, तुम्हाला दाखवतो त्या नदीची अवस्था बघा। त्या नदीच्या पाण्याला अक्षरशः फेस आलेला आहे। दापोली नगरपंचायत मार्फत जो सांडपाणी, घातक कचरा सोडलेला जातो तो या नदीमार्फत जाऊन बांतिवरे नदीला मिळतो। हा जो पाणी पुरवठा करणारी कमिटी आहे, जी की सुकाणू कमिटी, तर परवा जी व्हिडिओ पोस्ट झाली त्या व्हिडिओच्यामुळे ह्या सुकाणू कमिटीने मौजे दापोली गावचा पाणी पुरवठा बंद केला होता। त्याचं हे ऑफिशियल लेटर आहे, जे की आपल्या मौजे दापोली ग्रामपंचायतच्या प्रशासकाने गावाला पाठवलं होतं। हा जो सांडपाणी दापोली नगर पंचायत मार्फत जो सोडला जातोय त्याच्या विरोधात आम्ही तरुण मागील 4 वर्षापासून उपोषणाला बसतोय आणि उपोषणाला बसताना आम्ही जी सुकाणू कमिटी आहे तिला वारंवार निवेदन देत आलोय की जेणेकरून आमच्या सोबत या, आमच्या सोबत उपोषणाला बसा, ह्या आपल्या गावच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। एवढं निवेदन देऊन सुद्धा ती सुकाणू कमिटी आमच्या सोबत कधी आलेली नाही। तर मला सुकाणू कमिटीला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही जो मौजे दापोली गावचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे ते योग्य आहे का, आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित करणं चुकीचं आहे का? तर याचं उत्तर आम्हाला सुकाणू कमिटीने द्यावं हीच नम्र विनंती।